आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बेटा एकदा मला आजोबा म्हणून हाक मारशील? आजोबा. अरे वा 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 वा, आता जीवात जीव आला बघ. ही हाक ऐकायसाठी कान इतके आतुर झाले ते म्हणून काय सांगू. बेटा इतकी गोड हाक मारलीस ना तू, तर त्याबद्दल मी आता हा आजोबा तुला थांब एक गंमत देणार आहे. दादा, तू गप्पा मारण्यात अगदी रमलायस हा? विसरलायस तू आजारी आहेस याचं? आता तुझं आजारपण एकदम गायब होईल की नाही बघ. हो खरंय खरंय. नको मला. नाही, हे घे तुला खाऊसाठी. नको. अगं घे बिट्टी, आजी आजोबांनी दिलेलं हक्काने घ्यायचं असतं. ठेव तुझ्याकडे. थँक्यू. वेलकम. मी श्वेता मावशी. तुम्ही जसे मित्र आहात ना, तशी ही माझी मैत्रीण. हाय. हाय. खाऊ कोणी दिला? रोहित काकांनी. तू तुझ्या फ्रेंडला पण दे. हा, दे ना. थँक्यू. वेलकम. जा खेळायला. वर्षा. हळू 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 हळू. हा गौरी, एक सांगू, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. या आश्रमातल्या मुलांची आई होण्याचं भाग्य लाभलंय तुला. हो, पण त्याचीच भीती वाटते आता. म्हणजे खूप जीव लावला या मुलांनी मला. लळा लागलाय त्यांचा. मी तिकडे आले की कशी सोडून येऊ या मुलांना खरंच कळत नाहीये. हो गौरी मॅडम, काय बोलते काय? हा, तुम्ही लाख सोडून जाल हो, पण आम्ही बरे सोडू तुम्हाला? हा, आम्ही ना तुम्हाला सारखे त्रास द्यायला येत राहू. आता तर तुम्ही दोघेही आमचे झालात. आणि हो, तुम्ही जर नाही आलात ना, तर तुम्हाला उचलून आणू आम्ही. दादू आहे मी, दादू. आणि तुला तर माहिती आहे, दादू इज हिअर. देन नो फिअर. हा हा. आम्ही गवली आईचा जगला ऐकतो. लग्नानंतर तुम्ही पण ऐकणार ना. हो. हो काय शेर आहेस तू, घाबरायचं नाही, कळलं का? हो का? अरे बाबा, लग्नाआधी सगळे शेर असतात, लग्नानंतर सगळ्यांचा ससा होतो, ससा. तुला तर माहिती असेलच. आणि गौरीजी प्रत्येक गोष्टीत बरोबर असतात, त्यामुळे मी त्यांचं सगळं ऐकणार. हा, अरे काय तू तू काय स्टुडंट आहेस का त्यांचा? बरं मुलांनो, मला एक सांगा, इथे आता रुद्र गौरीचं ऐकतो का गौरी रुद्रचं ऐकते? ते गवली आईला घाबरतात. काय असतो? सवयींना घाबरत नाहीस का तू? तुझा पण त्यांच्या समोर ससाच होतो. हा, अरे पण तू कोण आहेस? तू रुद्र पैठणकर आहेस. तू घाबरायचं नाही आणि गौरी पुढे हरायचं नाही. गवली आई कधीच नाही आणणार. आमचा रुद्र पण हरत नसतो, रुद्रच जिंकणार. नाही गवली आई. रुद्र. गवली आई. एक मिनिट. आता कोण जिंकणार
ते बघूयाच आपण. माझ्याकडे एक आयडिया आहे. तर लेडीज अँड जेंटलमॅन, आजचा प्रश्न हा आहे की लग्नानंतर कोण कोणाचं ऐकणार, म्हणजे कोण जिंकणार, रुद्र की गौरी. अर्थात रुद्रच जिंकणार आहे. गौरी आई जिंकणार. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, पण चाललंय काय निर्णय निर्णय? कसला निर्णय? तुमच्या मुलांना असं वाटतंय की लग्नानंतर कायम तुम्हीच जिंकणार. आणि तसं होणार नाही हे सिद्ध करायला हा गेम. रसिकेच, सिद्ध काय करायचंय त्यात? सगळ्यांना माहितीये जो चुकतो तो नवरा असतो. बरोबर की नाही? अरे आणि बायका मुळातच हुशार असतात, त्यामुळे गौरी जिंकणार हे नक्की आहे. हे याला काय अर्थ आहे? खेळणं खेळता जिंकायचे दावे करायचे? हे मला पटत नाहीये. पटत नसलं म्हणून काय सत्य बदलणार आहे का? अरे हा शुद्ध हट्टीपणा आहे. हट्टीपणा? मग ठीक आहे, मग होऊनच जाऊ दे ना, खेळूया खेळ. येस. बाबा तुम्ही आमच्या टीम मध्ये. हो हो. आपली रुद्र टीम. हा श्वेता वहिनी या ना आमच्या टीम मध्ये. नाही या भाऊजी, मी माझ्या मैत्रिणीच्या बाजूने. पण मी काय म्हणते, नवरा बायको मध्ये जिंकणं हरणं कशाला ना उगाच. अच्छा, म्हणजे मी जिंकलो तरी चालेल? मी असं कुठं म्हणाले? पाहिलंस पाहिलंस, बघ बघ, त्यांना आतून जिंकायचंच आहे. पण तुला सगळं त्यांचं ऐकायचंय. घे. अरे मग बरोबरच आहे ना, बायकांनी सारखं हारायचं कशासाठी? मग गौरी तू घे का चॅलेंज? हो गौरी. थांबा जरा, गेम सुरू नाही झाला अजून. विचार करा गौरीजी, जर तुम्ही हरलात तर मी मागेन ते द्यावं लागेल ना तुम्हाला. हरले तर ना. हो, मग आता बघावंच लागेल कोण जिंकणार ते. हा? चला